महापालिकेच्या शिक्षण विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यशस्वीपणे करावी असे प्रतिपादन महापौर हिमगौरी आडके यांनी केलं आहे. वी फाउंडेशन आणि मनपा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोदावरीचे शब्दपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील लेखन कौशल्याला प्रोत्साहन मिळावं, त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळावी या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केलं आहे. शिंदे यांनी प्रशासन अधिकारी डॉक्टर मीता चौधरी आणि मनपातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या साहित्यिक कलागुणांना वाव मिळावा यासाठी उपक्रम आयोजित केल्याचे सांगितलं आहे. प्रारंभी ज्ञानेश्वरी आणि भारतीय संविधान प्रतिमांची ग्रंथदिंडी काढण्यात आली. मनपा शाळा अमृतधामच्या विद्यार्थिनीने ग्रंथदिंडी संचालन केले, तर मातोश्री सारडा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनीने स्वागत गीताचे गायन केले. प्रास्ताविक शाळा क्रमांक 49च्या शिक्षिका वैशाली शेवाळे यांनी केले. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे स्वरचित कवितांचे कवी संमेलन पार पडले. KTHM कॉलेजच्या प्राचार्य कल्पना अहिरे, केंद्रप्रमुख हरिश्चंद्र भोये, दीपक मानकर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर घनश्याम जगताप उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड, मनीषा बिडवई यांनी केले. आभार प्रदर्शन वैशाली वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश शेवाळे तसेच प्रतिभा गवळे, ज्योती भामरे, कांचन कुलकर्णी, वैशाली क्षीरसागर, जयप्रभा दाभाडे, आरती शिंदे, जयश्री गांगुर्डे, सुजाता देशमुख, मंजुषा सोनार, रंजना मांडे यांनी परिश्रम घेतले.